सांगायचंय की या राज्यात जे चाललंय त्याच्यामध्ये माझा दोष काय? माझा दोष काय? मी यामध्ये काय केलं का? मी कोणत्या मराठा आरक्षणाला विरोध केलाय का? मी कुणाला आरक्षणाचं घातलंय का? मी मागासलेल्या समाजात जन्म घेतला हा माझा दोष आहे? काही माझी शक्ती आहे, ही माझी शक्ती आहे. तुम्ही जर असं मागासलेल्या समाजातल्या लोकांना जर असं वागवणार असाल तर छत्रपती शिवरायांचे मान सन्मान खाली बघायचे राहणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. शिवाजी महाराज की, महात्मा फुलेंचा, सावित्रीबाई फुलेंचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, शाही अण्णाभाऊ साठेंचा, सर्व मिळून या महाराष्ट्राचा प्रत्येक माणूस बनलेला आहे. ज्यांच्यामध्ये अभिमान आहे, ज्यांच्यामध्ये लढण्याची शक्ती आहे, ज्यांच्यामध्ये न्याय करण्याची शक्ती आहे, अशा लोकांना माझं आव्हान आहे. एक महिला तुमच्याकडे नम्रपणे विनंती करत आहे, जो लोकशाही तिच्याकडे अधिकार आहे, मतदार मागायचा तिचा अधिकार आहे, ते मागायला आलेले आहे. हे काय झालेलं आहे हे तुम्ही सर्वजण डोळे उघडून पहा आणि याच्यावर निर्णय घ्या. आज जातातले उद्या, आज सुखातले उद्या जातेच जातील, ती परिस्थिती बिघडवू नका. माझ्या जिल्ह्याच्या सर्व जाती धर्माचं सौंदर्य बिघडवू नका. हात जोडून विनंती करते, त्या सगळ्या मायमावल्यांना विनंती करते, तुमच्या लेकरांची मी काळजी घेईन. तो कोणत्याही जातीत जन्मला असेल त्याला खर्चाला धक्का देखील लावू देणार नाही. कोणावर खोट्या केसेस झाल्या असतील तर पंकजा मुंडे त्याच्यासाठी आम्हाला उपोषण केलं. कुणाचा सन्मान करेल